नमस्कार, माझं नाव चिन्मय भावे. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. त्यांना आपल्या भौतिक जगातनं जाऊन खूप वर्ष झाली असली, तरी हे एक अजरामर नाव आहे आपल्या राजकीय, सांस्कृतिक सगळ्याच स्मरणाच्या विश्वातलं. आणि एक द्रष्टा युगपुरुष त्यांना म्हणणं म्हणजे एक अंडरस्टेटमेंट होईल. आणि ते क्रांतिकारक म्हणून केवळ राजकीय क्रांतिकारक नव्हते, तर सामाजिक क्रांतीच्या बाबतीतही सावरकरांचं काम खूप मोठं आहे. तर त्यांची बुद्धिनिष्ठता, त्यांची तर्कशुद्ध विचारसरणी आणि हिंदू धर्माची आणि एकंदरच धर्म या संकल्पनेची त्यांनी केलेली समीक्षा आणि समानतेचं तत्व याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आज विक्रम श्रीराम एडके यांच्याबरोबर. ते सावरकर अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. त्यांच्याबरोबर अंदमानला जाऊन सावरकरांचं क्रांतीधाम पाहणं आणि त्या विश्वात त्यांच्याबरोबर जाणं हा एक अद्भुत अनुभव असतो, जो अनुभव घ्यायला मी उत्सुक आहे. परंतु लॉकडाऊन चालू आहे, तरीही या इंटरनेटच्या माध्यमातून आपण सावरकरांच्या स्मृती जागृत करणार आहोत. आणि केवळ स्मृती जागृत करणार नसून या चर्चेतनं आपण काय शिकू शकतो आणि काय आचरणात आणू शकतो याचाही विचार करणार आहोत. तर अधिक वेळ घेत नाही, आपण विक्रमजींकडे जाऊया. विक्रमजी, बुद्धिनिष्ठ सावरकर असं म्हटल्यानंतर माझ्या मनात एक घटना येते, ती म्हणजे पतित पावन मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची. जेव्हा वेदोक्त पद्धतीने ही पूजा न करता पुराणोक्त पद्धतीने करण्याचा आग्रह धरला गेला आणि तेव्हा सावरकरांनी एक खूप मोठी भूमिका घेतली, कार्यक्रम अगदी तोंडावर आलेला असताना. त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. चिन्मयजी, तुम्हाला आणि आपल्या सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. आणि सावरकरांच्या बद्दल अशा काहीतरी वेगळ्या व्यासपीठावर आपण ही सगळी चर्चा करतोय. म्हणजे सावरकर प्रत्यक्ष पाहायला गेले तर ज्याला आज आपण अप टू डेट असं म्हणतो, ज्यासाठी सावरकरांनी स्वतःच शब्द तयार केला होता, अद्ययावत. तर त्या अद्ययावततेसाठी सावरकरांचा आग्रह होता. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या एखाद्या अडचणीच्या काळातही आपण एका वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. सावरकर जर आज असते तर त्यांना स्वतःला ही संकल्पना अतिशय आवडली असती. कारण सावरकरांचे जे अनेक गुण होते, त्यापैकी एक गुण म्हणजे उपयुक्ततावाद किंवा उपयोगितावाद असंही आपण त्याला म्हणू शकतो. आणि तोच त्यांनी त्यांच्या संबंध कारकिर्दीमध्ये जी जी काही त्यांनी महत्कार्य केली, त्या प्रत्येक महत्कार्यात त्यांनी वापरलेला दिसतो. तुम्ही आता पतित पावन मंदिराचं उदाहरण दिलं. तर सावरकरांनी पतित पावनाखेरीज अनेक मंदिरं पूर्वास्पृश्यांसाठी खुली करून दिली होती. पण पतित पावन मंदिराची तरी सुद्धा महत्ता वेगळ्या प्रकारे आहे, कारण त्याच्या मागचा इतिहास फारच रोचक आहे. त्या मंदिराची जी उभारणी ज्यांच्या प्रेरणेतून आणि ज्यांच्या द्रव्यातून झाली, ते म्हणजे शेठ भागोजी शेठ कीर. तर हे भागोजी शेठ कीर हे स्वतः तसं बघायला गेलं तर अस्पृश्य असं नाही म्हणता येणार, परंतु सवर्णांपैकी नव्हते. आणि ते मोठे शिवभक्त. पण त्यांना त्यांच्या सो कॉल्ड तथाकथित जातीमुळे त्यांना त्या शिवमंदिरात जाण्याची परवानगी आपल्या तथाकथित धर्माने दिली नाही. आणि याचा परिणाम असा झाला की स्वतः हे जे कीर होते, हे अत्यंत धनिक, श्रीमंत, शेठजीच म्हणायचं त्यांना. तर त्यांनी काय केलं त्यावर, तर त्यांनी स्वतःच्या पैशांनी स्वतःसाठी एक पर्सनल शिवमंदिरच बांधून घेतलं, जे आजही रत्नागिरीत ज्याला भागेश्वर शिवमंदिर म्हणतात. तुम्ही कदाचित दर्या फिरस्तीच्या उपक्रमामध्ये पाहिलं देखील असेल. रत्नदुर्ग किल्ला बघताना भागेश्वर मंदिर पाहायला मिळतं. बरोबर. बरोबर, बरोबर. ही घटना ज्यावेळी कीरांनी सावरकरांना सांगितली, तर सावरकरांना आधी ते ऐकून छान वाटलं, पण सावरकरांनी त्यांना त्याच्या पुढचा प्रश्न विचारला, की तुम्ही धनिक आहात, तुमच्याकडे पैसा आहे. तुम्हाला जर का त्या मंदिरात जाणं नाकारलं तुमच्या जातीमुळे, तरी सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी वेगळी व्यवस्था करू शकलात, कारण तुमच्याकडे पैसा आहे. पण आपले जे पूर्वास्पृश्य बांधव आहेत, ज्यांच्याकडे तितका पैसा नाही, पण त्यांनाही तुमच्या इतकीच त्या देवाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. तर त्यांनी काय करावं? तर कीरांना ही सावरकरांची हा जो प्रश्न होता, तो कीरांना पटला. मग त्यांनी विचारलं काय करावं? मग सावरकरांच्या प्रेरणेतून आणि सावरकरांच्या संकल्पनेतून व कीरांच्या सहयोगाने साकारलंय ते पतित पावन मंदिर. बरं, आतापर्यंतचा प्रकार असा होता की वेदोक्त आणि पुराणोक्त ह्या जे दोन प्रकारचे शास्त्रार्थ करता येतात, त्यातल्या वेदोक्ताचा अधिकार फक्त विशिष्ट जातींनाच दिलेला आहे आणि पुराणोक्ताचा अधिकार इतरांना दिलाय, असं सो कॉल्ड म्हटलं जातं.
सावरकरांचं मात्र म्हणणं असं होतं की वेदांचा अधिकार हा प्रत्येक हिंदूला असलाच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांची इच्छा अशी होती की या पतित पावनाची स्थापना ही वेदोक्त पद्धतीने व्हावी. हा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. सावरकर स्वतः वेदांना अनुकरणीय आणि अनुल्लंघ्य वगैरे मानत नव्हते. पण तरी देखील ही वॉन्टेड टू मेक अ पॉइंट. आणि जो मुद्दा हा तत्कालीन त्या सगळ्या त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचा होता. म्हणून सावरकरांनी त्याची वेदोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करायचं ठरवलं. तशी पत्र पाठवली. त्यासाठी काशीहून पुरोहित बोलवण्यात आले. सावरकरांनी त्यांना पत्रात स्पष्ट कळवलं होतं की या ठिकाणी असं असं मंदिर बांधलं जाणार आहे. ज्या मंदिरात तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, तुम्ही जर का हिंदू असाल आणि तुमची जर का त्यावर श्रद्धा असेल त्या पतित पावनावर, तर तुम्हाला इथे दर्शन घेता येईल. हे पत्र पाठवल्यानंतर ज्यावेळी ते काशीहून पुरोहित आले, त्यांनी ऐन कार्यक्रमामध्ये वेदोक्त पद्धतीने पूजा करायला, प्रतिष्ठापना करायला नकार दिला. सावरकरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला याच कारणासाठी बोलवलं होतं तरी तुम्ही नकार का देतात? ते म्हणाले की नाही, आम्ही फार फार तर पुराणोक्त पद्धतीने करू. तिथे जी इतर मंडळी उपस्थित होती, मग त्या इतर मंडळींपैकी मग त्यात शंकराचार्य, डॉक्टर कुर्तकोटी होते वगैरे, ही जी सगळी नामवंत मंडळी होती, त्यांनी सावरकरांना सांगितलं की मुहूर्त टळून चाललंय, आपण पुराणोक्त पद्धतीने करून घेऊयात. स्वतः भागोजी शेठ किरांनी सुद्धा सावरकरांना सांगितलं की आपण पुराणोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना करूयात. त्यावेळी सावरकर भागोजी शेठनं जे म्हणाले ते फार महत्वाचं आहे की समाजकार्य करताना अनेक ठिकाणाहून द्रव्य आणि धनसंपत्ती घ्यावी लागते. पण ते द्रव्य घेतलं की साधारण माणसाला असं वाटतं की आपल्याला त्याचं मिंधेपण आलं. पण सावरकरांचा विचार केवढा स्वतंत्र होता. सावरकर भागोजी शेठांना म्हणतायत की जर का तोच जुना विचार आणि तीच जुनी रूढी चालवायची होती तर त्यासाठी इतर शेकडो मंदिर आहेत. ही नवीन मंदिर करायचं काय कारण होतं मग? नवीन मंदिर करायचं यासाठी की तिथे जुनी कोणतीच रूढी पाळायची नाही, म्हणून मी वेदोक्ताचा आग्रह धरतोय. बाकी तुमचे पैसे आहेत, तुम्ही शेठ आहात, तुम्ही धनिक आहात. तुमची जर का इच्छा असेल की पुराणोक्त पद्धतीने व्हावं तर त्याच पद्धतीने होईल. पण तुम्हाला जर का नवीन विचार सोडायचा असेल तर आधी मला सोडा. हा बाणेदारपणा आहे सावरकरांचा. आणि जर तुम्हाला तो सोडायचा नसेल तर मी बघतो पुढे कसं करायचं ते. हे झाल्यावर सावरकर त्या पुरोहितांकडे वळून म्हणाले की मी तुम्हाला आधीच पत्र पाठवून कळवलं होतं की अशा अशा पद्धतीनेच वेदोक्त पद्धतीनेच ती प्रतिष्ठापना होणार आहे. हे मी तुम्हाला पत्र पाठवून पूर्णपणे कळवलं होतं. ते पत्र मिळाल्यावरच तुम्ही इथपर्यंत आलात. तुम्हाला जर का आता वाटत असेल की ऐनवेळी या सगळ्यामध्ये खोडा घातल्यामुळे आम्ही तुमच्या वागण्याला बळी पडू, तर तसं अजिबात नाहीये. एकतर करायची तर तुम्ही वेदोक्त पद्धतीने पूजा करा. तुम्ही जर का ते करायचं नाकारलं तरी पण काहीच फरक पडत नाही. इथे या ठिकाणी हजारोंचा सहस्रावधी हिंदू समाज एकत्र झालेला आहे. आम्ही आमच्या सहस्रावधीकरांनी ही जी मूर्ती आहे पतित पावनाची, ती जय देवा म्हणून उचलून तिची प्रतिष्ठापना करू. तोच असेल आमच्यासाठी विधी. त्यावेळी आमच्या मुखातून जी काही हिंदू धर्म की जय अशी जय घोषणा, उद्घोषणा निघेल, तीच असेल आमच्यासाठी तोच असेल आमच्यासाठी वेदघोष. आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर का त्यासाठी शास्त्रार्थच पाहिजे असेल काही, तर मी सांगतो भाऊ ही विद्यते देवा हाच आमचा शास्त्रार्थ. एवढा सगळा तिकडे मोठा प्रकार झाल्याच्या नंतर तिकडे माझ्या मते पाचलेगावकर गुरुजींचे शिष्य, त्यांचं नाव आहे वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री मोडक. ते पुढे आले आणि त्यांनी वेदोक्त पद्धतीने पतित पावनाची प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्राचा इतिहास जर का पाहिलात तर वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद काही जुना नाहीये. त्या वादाचे अनेक सारे पैलू आहेत आणि त्या वादामध्ये अनेक इतरही कारण आहेत. माझं असं म्हणणं आहे की त्या वादाकडे नकारात्मक पद्धतीने ज्यांना पाहणं योग्य वाटतं त्यांनी अवश्य पाहावं. पण त्याची ही जी सकारात्मक बाजू आहे की सावरकर समस्त समाजाला वेदोक्ताचा अधिकार मिळावा म्हणून भांडलेत, या सकारात्मक बाजूने जर का गेलं तर जास्त विधायक काम होईल असं नाही वाटत का? बरोबर. आणि अशा वेळेला सुधारकांपैकी काही लोक अशी भूमिका घेऊ शकतात की ठीक आहे, आयत्या वेळेला कार्यक्रम आता शेवटच्या घटकेला जवळ आलेला आहे, उद्घाटनाची वेळ जवळ आलेली आहे. अशा वेळेला म्हणतायत तर जरा इतरांच्या कलानी घेऊ, पण अशा वेळेलाही सावरकरांनी तत्वाचा आग्रह सोडलेला नाहीये. म्हणजे इंग्लिशमध्ये क्लिनिकल रॅशनलिझम हा एक शब्द वापरला जातो की एकदम बरोबर. साधार असं त्यांचा तर्काचा आग्रह होता. तर एकंदर त्यांची समतेच्या बाबतीतली मतं आपण कशा पद्धतीने जाणून घेऊ शकतो?
की हिंदू धर्मातली एकता त्याच्यासाठी म्हणून समता होती का समतेचा पुरस्कार आणि त्यातनं हिंदू धर्माची एकता मग ही आपोआप स्वाभाविक होणारी गोष्ट आहे असं त्यांना वाटत असेल? लक्षात घ्या, सावरकरांचं म्हणणं असं होतं की हिंदू तितका एक राहिला पाहिजे. हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक उपपंथ आहेत आणि अनेक प्रकार आहेत. पण तरी देखील आपण हिंदू म्हणून जोपर्यंत एकत्र येत नाही, म्हणजे जर का आज आपण पाहिलं तर देशावर सावरकरांच्या आधी 700-800 वर्ष परकीय मुघलांनी राज्य केलं होतं. त्याच्याही सावरकरांच्या जन्माच्या काळात इंग्रज स्वतः राज्य करत होते. हिंदूंची बहुसंख्या असूनही देश पारतंत्र्यात का जातो? तर याचं कारण हेच आहे की हिंदू हिंदू म्हणून जरी संख्येने बहुसंख्या असलं तरी तो हिंदू म्हणून राहत नाही. हिंदू मग मी अमुक जातीचा, मी तमुक जातीचा ह्या प्रकारे राहतो. तो जर का एकत्र झाला तरच हे परचक्र जाऊ शकेल. कारण आज त्याच्या आधी मुघल होते, आज इंग्रज आहेत. उद्या जर का इंग्रजांनी आपण हाकलून दिला आणि आपल्यातली जर का समताच नसेल, आपल्यामध्ये एकताच नसेल, तर उद्या आणखी तिसरं येऊन आपल्यावर राज्य करेल. सावरकरांनी त्यासाठीच हिंदुत्व या शब्दाची व्याख्या केली. हिंदू या शब्दाची सावरकरांनी व्याख्या केली. त्याचं कारणच हे. सावरकर काय म्हणतात? सावरकरांनी सांगितलेली अत्यंत सोपी, साधी, सरळ व्याख्या म्हणजे की जो कोणी या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानेल तो प्रत्येक व्यक्ती हिंदू. बरोबर. आता याच्यात गंमत अशी आहे की ही जी व्याख्या आहे हिंदू या शब्दाची, ही व्याख्या अत्यंत ज्याला आपण म्हणू शकतो राजकीय स्वरूपाची आहे. राजकीय मी यासाठी म्हणतो की याच्या आधी हिंदू धर्म या शब्दाची अनेकांनी व्याख्या केली होती. की उदाहरणार्थ माझ्या मते टिळकांचीच व्याख्या आहे ती, मी जर चुकत नसेल तर, की प्रामाण्य बुद्धिर्वेदेषु साधनानाम अनेकता उपास्यानाम अनियमश्चैतत् धर्मस्य लक्षणम. ही धर्माची व्याख्या आहे. सावरकरांनी हिंदू या शब्दाची व्याख्या केली आणि ती व्याख्या सावरकरांनी केली म्हणूनच आज आपण या सगळ्या ही व्याख्या वापरू शकतो. म्हणजे संविधान यामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात ते सगळे सावरकरांच्याच व्याख्येनुसार. मी असं नाही म्हणत की सावरकरांपासून ती व्याख्या संविधानाने घेतली, असं माझं म्हणणं नाही. ती व्याख्या ही अत्यंत वैज्ञानिक आहे. त्याच्यामुळे कायद्याचा अभ्यास असणारा कुणीही त्याच अंगाने हिंदू शब्दाचा विचार करेल. इनफॅक्ट तुम्ही जर का हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 पाहिला तर त्याचा दुसरा जो डेफिनेशन क्लॉज आहे की ह्यामध्ये कोणाकोणाचा समावेश येतो, तर त्यामध्ये हिंदू यामधील पंथाखेरीज जैनही येतात, बौद्धही येतात, शीखही येतात. जर का दुसऱ्या अंगाने पाहिलं तर जैन असतील, बौद्ध असतील, शीख असतील किंवा अन्य कोणते पंथ असतील, हे प्रत्येक पंथ त्यांची पितृभूमी सुद्धा भारत आहे आणि त्यांची पुण्यभूमी सुद्धा भारत आहे. माझं आत्ताही असं म्हणणं नाही की सावरकरांमुळे ही व्याख्या आली. माझं असं म्हणणं आहे की ही व्याख्याच मुळात इतकी वैज्ञानिक आहे की याच्यापेक्षा वेगळा विचार कोणी करू शकत नाही. त्यामुळे संविधानकारांना देखील आणि त्याखेरीज कायदे जो हिंदू मॅरेज ऍक्ट ज्यांनी बनवला या सगळ्यांना देखील ती व्याख्या स्वीकारार्ह वाटते. बाबासाहेब पतितपावन मंदिराच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, पण त्यांनी उल्लेख असा केलाय की चातुर्वर्ण्य व्यवस्था ही नष्ट व्हायला पाहिजे असं ज्यांचं प्रामाणिक मत आहे त्यांच्यापैकी आपण एक आहात. हे सांगताना हा अभिप्राय देताना मला अतिशय आनंद वाटतोय आणि असं म्हणून ते आपल्या शुभेच्छा देतात स्वातंत्र्यवीर सावरकरांना. तर चातुर्वर्ण या गोष्टीबद्दलची सावरकरांची नेमकी संकल्पना काय होती आणि ते कोणकोणत्या गोष्टींचा त्यांनी आग्रह धरला त्यातनं, म्हणजे सगळ्यांनी जाणवं वापरावं असेल किंवा इतर काही जे आग्रह सावरकरांनी मांडले ते कोणते होते? तुम्ही आता धनंजय कीरांनी लिहिलेल्या चरित्राचा उल्लेख केला. त्याच चरित्रामध्ये कीरांनी एक छान वाक्य वापरलंय. कीर म्हणतात, गांधी वॉज अ सोशल रिफॉर्मर. महात्मा गांधी वॉज अ सोशल रिफॉर्मर व्हाईल सावरकर अँड आंबेडकर वेर सोशल रिव्हॉल्युशनिस्ट. म्हणजे काय तर गांधी जे होते ते सामाजिक सुधारक होते. रिफॉर्मर म्हणजे सुधारक होते. पण सावरकर आणि आंबेडकर मात्र समाज क्रांतिकारक होते. दुसऱ्या अर्थी पाहायला गेलं तर आंबेडकरांसारखंच सावरकरांनी नियम जे काही होते तत्कालीन धर्माचे ते मुळापासूनच मानायला नकार दिला होता आणि ते नियम पूर्ण तोडून मोडून काहीतरी नवीन व्यवस्था घडवावी हा जसा आंबेडकरांचा विचार होता तसा
सावरकरांच्या पातळीवर सावरकरांचा सुद्धा संकल्पना जी मुळात तशी बघायला गेली तर भगवद्गीतेनुसार सांगितलंय की चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. म्हणजे काय तर हे 4 वर्ण जे आहेत ते गुण आणि कर्म या 13वा श्लोक आहे हा. पण कालौघामध्ये ही जी चातुर्वर्णाची संकल्पना आहे ती संकल्पना हळूहळू हळूहळू बदलत बदलत तिला जाती व्यवस्थेचं स्वरूप आलं आणि त्या जातीची बेडी इतकी घट्ट झाली की ती बेडी तुटता तुटेना झाली. सावरकरांचं जर का वैशिष्ट्य या बाबतीत सांगायचं गेलं म्हणजे एकूणच चातुर्वर्ण्य आणि त्याच्याशी संबंधित जे काही जातीय प्रश्न आहेत, सावरकरांनी केलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का कोणती असेल तर सावरकरांनी प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन केलं. जे आजच्या काळात ज्याला आपण वैज्ञानिक पद्धत म्हणू शकतो एखादी, की सावरकरांचा अप्रोच या सगळ्याच्या बाबतीत खूप सायंटिफिक होता. म्हणजे नुसतं जातीयवाद नष्ट करायचा आहे, चातुर्वर्ण मोडायचे असं न विचार करता सावरकरांनी त्या प्रश्नाचे 7 भाग केले आणि त्या 7 भागांना सावरकरांनी 7 स्वदेशी बेड्या नाव दिलं. आणि ती प्रत्येक बेडी सावरकरांनी एका मागोमाग एक संघर्ष करत कधी कधी एकत्रपणे संघर्ष करत सावरकरांनी त्या बेड्या तोडण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळी या 7 शृंखला तुटतील त्यावेळी आपोआपच या सगळ्या जाती व्यवस्थेतून हिंदू धर्म मुक्त होऊन तो हिंदू म्हणून एक होण्याची जास्त शक्यता हे सावरकरांना दिसत होतं आणि त्यासाठी त्यांनी कार्य केलंय. माझ्या मते रत्नागिरीमध्ये येऊन गेलेल्यांपैकी जे अनेक लोक होते त्यापैकी विठ्ठलरामजी शिंदे असतील, भाई माधवराव बागल असतील, अनेकांनी, आता मला नेमकं हे वाक्य कुणाचं आठवत नाही पण एक फार गाजलेलं वाक्य आहे की सावरकरांनी 2-5 वर्षातच इथे जी क्रांती करून दाखवली म्हणजे रत्नागिरीमध्ये, ती क्रांती करायला आम्हाला देशावर 8-10 वर्ष सुद्धा कमी पडली आहेत. हे करू का शकले? कारण सावरकरांचा अप्रोच खूप सायंटिफिक होता. हे एक. दुसरं म्हणजे सावरकरांनी जे केलं ते करत असताना सावरकरांनी धर्मातल्या रूढींवर जरी टीका केलेली असली तरी सावरकरांनी धर्मावर टीका केलेली नाही. ज्या धर्मात आपल्याला सुधारणा करायची, कारण आजकालचे जे सो कॉल्ड सुधारक आहेत त्यांच्यात आणि सावरकरांमध्ये हा सगळ्यात मोठा मूलभूत फरक हा आहे की ते हिंदू धर्मातील समजुती ह्या केवळ हिंदू धर्मातल्या आहेत म्हणून खुळचट मानतात बहुतांशी जणांपैकी. पण सावरकर मात्र हिंदू धर्मातील ज्या समजुती खुळचट आहेत त्यांनाच फक्त खुळचट मानतात. म्हणून सावरकरांच्या कार्याला यश लाभलं. म्हणून सावरकरांनी हिंदू धर्मावर टीका जरी केली तरी सावरकरांना हिंदू हृदय सम्राट असं म्हटलं गेलं. आणि ते जे सो कॉल्ड सुधारक असतील जे बहुतांशी लोक केवळ टीका करायची म्हणून टीका करतात त्यांच्यापासून सामान्य हिंदू आज सुद्धा फटकून वागतो. धार्मिक सुधारणांबद्दल बोलत असताना एक नाव मला अजून आठवतं ते म्हणजे भारतरत्न असलेले महामहोपाध्याय पावा काणे, ज्यांनी धर्मशास्त्र विचार नावाचा ग्रंथ लिहिला. हिंदू धर्माच्या कायदेशीर पैलूचं त्यांना विशेष ज्ञान होतं आणि ते सुधारणेचा विचार मांडताना असं म्हणतात की आमचे मध्यम मार्गी विचार कदाचित सावरकरांसारख्या विचारवंतांना अर्धवट वाटतील, कारण सावरकरांची दृष्टी ही जिथे गरज असेल तिथे बेड्या तोडा अशी क्लिनिकल स्वरूपाची होती. तर यापैकी काही जी बंधनं आहेत जी सावरकरांनी तोडायची ठरवली त्याची काही उदाहरणं देऊ शकाल का आणि त्यांचा काय इम्पॅक्ट होता, काय गरज होती त्या बंदी तोडण्याची? तुम्हाला मी याचं थोडं सविस्तर उत्तर देतो की उदाहरणार्थ हे काम प्रत्यक्ष आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं की जातीय भेद नष्ट केला पाहिजे किंवा त्या 7 स्वदेशी शृंखला तोडल्या पाहिजेत, पण काम प्रत्यक्षात किती अवघड होतं याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. सावरकर काय करायचे, रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत असताना सावरकर हे अक्षरशः एक सतरंजी घेऊन ते जी काही तथाकथित अस्पृश्यांची पूर्वास्पृश्यांची जी वस्ती होती त्या वस्तीमध्ये सावरकर जायचे आणि त्यातल्या त्या पूर्वस्पृश्य लोकांना हाका मारून बोलवायचे. बरं, नेमकं परिस्थिती अशी की सावरकरांनी हाका मारून बोलवल्यामुळे सुद्धा ते बाहेर येण्याची शक्यता नाही, कारण त्यांच्यावर मुळातच संस्कार हे झाले होते की म्हणजे बघायला गेलं तर अस्पृश्यता हा जसा स्पृश्यांचा रोग आहे किंवा हा जसा स्पृश्यांना वर्षानुवर्ष त्यांच्या परंपरेमध्ये ते ठसवलं गेलंय की अस्पृश्यता पाळावी, तसंच दुर्दैवाने त्या काळच्या पूर्वास्पृश्यांना सुद्धा असंच वाटत होतं की अस्पृश्यता पाळणं हाच धर्म आहे, एष धर्म सनातन जे म्हणतात ते.
तर सावरकर त्यांना हाका मारून बोलायचे त्यावेळी ते येत नसायचे. का? कारण मी जर का बाहेर गेलो तर ह्याचा धर्म माझ्यामुळे वाटेल. हा त्याच्या मागचा त्यांचा विचार होता. मग सावरकर काय करायचे, त्या सतरंजीवर ते बसायचे. कधी-कधी त्यांच्यासोबत कुणी-कुणी हळू-हळू कार्यकर्ते यायला लागले होते. सावरकर चक्क त्या पूर्वस्पृश्यांच्या वस्तीमध्ये भजनं गायचे. म्हणजे कुणीतरी म्हणेल की सावरकर तर तथाकथित नास्तिक होते. माझा या नास्तिक असण्यावर विश्वास नाही सावरकरांच्या, पण सावरकर हे तसं बघायला गेलं तर कर्मकांडांच्या विरोधात होते. तरी देखील सावरकर भजनं म्हणायचे, कारण सावरकरांना स्वतःच्या वैयक्तिक विचारांपेक्षा समाजाचं हित ज्याने होईल ती गोष्ट करणं गरजेचं वाटायचं. मग सावरकर भजनं म्हणायला लागल्यावर मग हळू काही दिवसांनी एक-एक करत ते लोक बाहेर यायला लागले. मग सावरकर त्यांना सांगायला लागले, की स्पृश्य जे आहेत, तथाकथित सवर्ण लोक जे आहेत, त्यांची तर चूक यामध्ये आहेच, पण या क्षणी तुम्ही मागे हटू नका. ते तुमच्या व्यवसायावर हसतील. ते तुम्हाला माझ्यापासून दूर हो, तुझा विटाळ होईल असं म्हणतील. तुम्ही त्याला बळी पडू नका. तुम्ही तुमच्या व्यवसायावर त्यांची ते जे खिल्ली उडवतील, त्या खिल्ली उडवण्यावर जाऊ नका. तुमचा व्यवसाय नीट करा, स्वच्छतेने करा. तुमचे आई-वडील, तुमच्या तुमच्या जातीमधले जे संत असतील, आणखी जे काही तुमचे पूज्य असतील, त्या प्रत्येकावर श्रद्धा ठेवा आणि ह्या सगळ्याच्या जोरावर यावर मात करून दाखवा. उद्या जर का कोणी तुम्हाला स्पृश्य रस्त्याने चालताना दिसला, तर तुम्ही रस्ता त्याच्यासाठी म्हणून सोडू नका. उलट त्याला तुम्ही ठणकावून सांगायला शिका, की हा रस्ता काही तुझ्या बापाचा नाही. हे सांगणं सोपं आहे, पण आचरणात आणणं हे शतपटींनी अवघड आहे. तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सहभोजन. आज ज्यावेळी आपण एकत्र जेवतो, त्यावेळी माझी जात कोणती आणि तुमची जात कोणती असा विचार सुद्धा आपल्या मनात शिवत नाही. पण 100 वर्षांपूर्वीची परिस्थिती मात्र अशी होती, की सहभोजन, एकत्र येऊन भोजन करणं हेच महत्पाप मानलं जायचं. ज्यावेळी सावरकरांनी पहिल्यांदा सहभोजन करायचं ठरवलं, त्यांना जागा द्यायला सुद्धा कोणी तयार होईना. जागा जर मिळाली तर त्यापुढे त्यांना आचारी मिळायला मारामार. आणि ते सगळं पहिलं सहभोजन झालं. म्हणजे परिस्थिती अशी, की धनंजय कीरांनी त्यांच्या सावरकर चरित्रात एक वाक्य लिहून ठेवलंय, की सहभोजनाचं अन्न पूर्वी भिकारी सुद्धा घेत नसत. इतकी भयंकर आणि वाईट परिस्थिती होती. आज आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ज्यावेळी ते पहिलं सहभोजन झालं, त्यावेळी ती पत्रावळ्या उचलायला सुद्धा कोणी पुढे यायला तयार नाही. कारण त्या पत्रावळीला जर मी हात लावला तर मी वाटेन की काय ही भीती. तर हा लंडनहून शिकून आलेला बॅरिस्टर माणूस लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलतोय. केवढं अवघड काम असेल विचार करा. म्हणजे ही फक्त आणि फक्त एकत्र जेवणाची किंवा स्पर्शबंदीची बेडी तोडणं नाहीये. त्याच्या मागचा विचार खूप व्यापक आहे. आणि नुसतं स्पर्शबंदीच्याच बाबतीत काय, जी समुद्रबंदी जे सावरकर म्हणतात, सिंधुबंदी. तर सावरकर हे ज्या काळात लंडनला जाऊन आले होते, विलायतेत जाऊन आले होते, त्या काळात बहुतांशी लोक, मी सर्वच असं म्हणणार नाही कारण मला सगळ्याची कल्पना नाही, पण बहुतांशी लोक समुद्र ओलांडून आल्यावर प्रायश्चित्त घेत असत. त्यासाठी ते समुद्रबंदीचं प्रायश्चित्त म्हणतात. माझ्या माहितीनुसार राघोबा दादांनी त्यांचा वकील हनुमंतराव ज्यावेळी पाठवला होता इंग्लंडच्या राजाला भेटायला, त्याने पण परत आल्यावर ते प्रायश्चित्त घेतलं होतं. किंबहुना समुद्रबंदी आणि त्यानुसार येणारं 16 ओळ यांचं इतकं प्रचंड प्रस्थ होतं, की माझ्या मते श्रीनिवास रामानुजन ते तिकडे परदेशात गेल्यावर 16 ओळण पाळण्याच्या त्या सगळ्या एकूण त्या गोष्टींमुळेच त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्याच्यात ते गेले. हे जर माझी माहिती चुकत नसेल तर. एवढं प्रस्थ असताना सावरकर मात्र ज्यावेळी परत आले, त्यावेळी त्यांनी ते समुद्रबंदीचं प्रायश्चित्त घेतलेलं नाहीये. का नाही घेतलं? फक्त एक स्वदेशी बेडी तोडायची म्हणून नाही, तर सावरकरांचा असं त्यामागचा विचार आहे, की समुद्रबंदीच्या या खोचट कल्पनेमुळं आपला धर्म, आपला देश हा अत्यंत शक्तिशाली असून सुद्धा त्याचा विस्तार होऊ शकला नाही. उलट आपलं राज्य आक्रसतच गेलं. आपल्यावर अनेकांनी आक्रमणं केली. हिंदुत्व त्यांचा जो सावरकरांचा ग्रंथ आहे, त्यात सावरकर सांगतात, की आम्ही समुद्र ओलांडला नाही का? कारण आमची जात जाईल. जर विटाळ झाला तर आमची जात जाईल. पण प्रत्यक्ष असं झालं, की आमची जात राहिली. कारण आम्ही समुद्रच ओलांडला नाही. त्यामुळे आमची जात राहिली, पण धर्म मात्र गेला. हा सावरकरांच्या त्या बेड्या तोडण्याच्या मागचा विचार आहे. म्हणजे प्रत्येक बेडीवर माझ्या मते तास-तासभर बोलता येईल एवढं प्रचंड मटेरियल आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा धर्मातील रूढींची समीक्षा केली किंवा विशेष करून कर्मकांडांची समीक्षा केली, तेव्हा त्यांच्या मागे त्यांची काय दृष्टी होती किंवा काय विचार होता किंवा त्यातनं काय साध्य त्यांना करायचं होतं?
मगाशी मी जो एक मुद्दा मांडायचा प्रयत्न केला, की सावरकरांमध्ये आणि आजकालच्या सो कॉल्ड काही सुधारकांमध्ये, सगळेच नाही म्हणणार, कारण त्याला काही अपवाद निश्चितपणे असतील. पण सावरकरांमध्ये आणि सो कॉल्ड सुधारकांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, की ती मंडळी एखादी संकल्पना केवळ हिंदू धर्मात आहे म्हणून तिला खोलचट समजतात. सावरकर मात्र तसं करत नाहीत. सावरकर मात्र एखादी संकल्पना खरोखर खोलचट असेल तरच तिला खोलचट म्हणतात. म्हणजे सावरकर ज्यावेळी इंग्लंडला जात होते, त्यावेळी त्यांच्या सोबत एक हरनाम सिंग नावाचा माणूस होता, शीख माणूस. त्याच्या पगडीवरनं ज्यावेळी त्या बोटीवरचे लोक त्याची खिल्ली उडवायला लागले, त्यावेळी सावरकरांचा एक मित्र, ज्याचं नाव सावरकरांनी मिस्टर शिष्टाचारी असं ठेवलंय. त्या शिष्टाचारींनी सावरकरांना सांगितलं, की तुम्ही त्या हरनाम सिंगला समजावून सांगा. तर सावरकरांनी त्यांना जे उत्तर दिलं तेच त्यांचं ह्या सगळ्या कर्मकांडाबद्दलचं मत दिसेल. सावरकर म्हणतात, की जर का एखादी गोष्ट खरोखर टाकाऊ असेल, तर ती टाकावी यासाठी मी सुधारकाहूनही जास्त सुधारक आहे. परंतु एखादी गोष्ट केवळ समोरच्याला आवडत नाही म्हणून आम्ही सोडून देणं हा मात्र प्रकार मला आवडत नाही. हं. सावरकरांच्या वैयक्तिक आयुष्यात जर का बघायला गेलं तर सावरकर कोणतंच कर्मकांड पाळत नव्हते. पण सावरकरांच्या ज्या पत्नी होत्या माई सावरकर, त्या माई मात्र त्यांना तर आवड होती ना, त्या तर धार्मिक होत्या. त्यांना ज्यावेळी हळदी-कुंकू करायचं होतं, म्हणजे बघा हळदी-कुंकू हा तसा बघायला गेलं तर बायकांचा नेहमीचा प्रकार आहे. त्यांना ज्यावेळी हळदी-कुंकू करायचं होतं, त्यावेळी सावरकरांनी त्यांना सांगितलं, की "तुला हळदी-कुंकू करायचं तर अवश्य कर तो कार्यक्रम. पण जर का तू करणार असशील, तर तू पूर्वस्पृश्य स्त्रियांना बोलावून कर." म्हणजे आहे तेच कर्मकांड, आहे तीच रूढी परंपरा, पण तिला समाजाच्या उपयोगात कसं आणता येईल ते सावरकरांनी पाहिलं. ही घटना 1925 ची. सावरकरांनी ज्यावेळी ते करायला सांगितलं, त्यावेळी मोठ्या मुश्किलीने संबंध रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या मुश्किलीने 5 बायका मिळाल्या फक्त, ज्या पूर्वास्पृश्य स्त्रियांना हळदी-कुंकू लावायला तयार झाल्या. त्या पूर्वस्पृश्य स्त्रिया सुद्धा मोठ्या मिन्नतवारीने त्यांना बोलवून आणावं लागलं, कारण त्यांना पण तीच भीती, आमचा धर्म जातो काय आणि आमच्यामुळे यांचा धर्म जातो की काय. हं. ज्यावेळी त्या बायकांनी हळदी कुंकू म्हणजे लावायला 5च स्त्रिया, पण बघायला मात्र शेकडो लोक जमले होते. हं. अशा याच्यातून सुरुवात केली आणि सावरकरांनी कुठपर्यंत नेऊन दाखवलं, तर सहभोजनामध्ये प्रकटपणे सगळ्या जातीच्या स्त्रिया आणि पुरुष एकत्र बसून जेवू लागले. इथपर्यंतचा पल्ला सावरकरांनी गाठला. याचं कारण हेच, सावरकरांनी कर्मकांडाला नाकारण्यापेक्षा त्याला असं प्रवाही बनवलं, त्याला असं चॅनलाइज केलं, की ज्याच्यातून त्यांच्या समाज क्रांतीसाठी उपयोग होऊ शकेल. हं. तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो. सावरकरांचे सुपुत्र विश्वास सावरकर कैलासवासी, त्यांनी सावरकरांच्या आठवणी लिहिल्यात. त्या आहेत आठवणी अंगाराच्या नावाने ते पुस्तक प्रकाशित झालंय. त्याच्यात त्यांनी 2 विशेष आठवणी दिल्यात. सावरकरांची जी नात होती विदुला, तिला ज्यावेळी शाळेत पाठवायचं होतं, त्यावेळी सावरकरांनी सांगितलं, की तिचं शालेय शिक्षण जे सुरू करायचंय, ते शालेय शिक्षण हे दसऱ्यापासून सुरू करा, कारण ती आपली प्राचीन परंपरा आहे. तर ते शिक्षक म्हणाले, की "अहो तिचं अर्धं वर्ष वाया जाईल." सावरकर म्हणे, "काही हरकत नाही, ती भरून काढेल, पण जी आपली प्राचीन परंपरा आहे ती इथे पाळली गेली पाहिजे." किंवा तीच विदुला ज्यावेळी म्हणाली, की "मला गणपती बसवायचा आहे घरात." बघा सावरकर कर्मकांडाच्या, मूर्तिपूजेच्या सगळ्याच्या विरोधात. पण त्यांची नात म्हणते घरात गणपती बसवायचा आहे. तिच्या आग्रहाखातर घरात गणपती बसवला. सावरकरांची तब्येत त्यावेळी खराब होती. तर गणपतीची आरती चालू असताना सावरकर त्यावेळी काय करतायत, आजकालचं कुणी जर का माणूस असतं तर म्हणाला असतं, "मी तर पाळत नाहीच, मी कोणाला करू पण देणार नाही." सावरकर मात्र छानपणे त्यांच्या जागी बसून गणपतीची आरती म्हणत होते. काय कारण आहे या दोन्ही मागचं? म्हणजे एकीकडे ते कर्मकांडांना विरोध करतायत आणि दुसरीकडे आपल्या नातीचं शिक्षण मात्र त्या परंपरेनुसार सुरू व्हावं असाही आग्रह धरतायत. बघायला गेलं तर विरोधाभासाची गोष्ट आहे. पण जर का सूक्ष्म अवलोकन केलं तर दिसतं, की जे कर्मकांड हे कोणाच्याही कोणालाही नुकसानकारक नाही, ते करण्यात सावरकरांचा कधीच आग्रह नव्हता. हेच ते हरनाम सिंगच्या प्रकरणात म्हणालेत ना, की जे समोरच्याला आवडत नाही म्हणून आम्ही टाकून देणं हे मला कधीच मान्य नाही. हं. हा सावरकरांचा कर्मकांडाबद्दलचा दृष्टिकोन इतका व्यापक आहे, की आजकालचे सुधारक तर जाऊ द्यात, तुम्ही आम्ही सुद्धा पटकन समजून घेऊ शकत नाही. बरोबर. आणि एक खास करून डाव्या रॅशनलिस्ट लोकांचा विचार हा असतो, की त्यांना धर्म मान्य नसतो किंवा कर्मकांड मान्यच नसतात, की नसावीच असा त्यांचा एक विचार आहे आणि ठीक आहे, तो आपल्या जागी ठीक आहे विचार म्हणून.
पण व्यवहार्य नाहीये तो. कारण तुम्ही किती इच्छा केली तरी धर्म ही संकल्पना नाहीशी नाही होऊ शकत लोकांच्या आयुष्यातनं. अशा वेळेला त्याला योग्य रूप देणं गरजेचं आहे. हा एक विचार कुठेतरी दिसतो का सावरकरांच्या आग्रहात? म्हणजे जर का तसं बघायला गेलं तर अगदी तुम्ही अलास्का सारख्या दुर्गम ठिकाणी जा, नाहीतर एखाद्या अरबस्थानासारख्या वैराण वाळवंटात जा. धर्म नाही असं कोणतंच ठिकाण नाही. म्हणजे हा काय फक्त हिंदूंनी धर्म स्थापन केलाय का? जगाच्या पाठीवर जितक्या काही संस्कृती आहेत, मग भले त्या अगदी टिचभर असतील, नाहीतर अगदी महाप्रचंड असतील, त्या प्रत्येक संस्कृतीने आपापला धर्म स्थापन केलेला आहे. धर्म स्थापन करणं हे उत्क्रांतीचं वास्तव आहे. हा विचार लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. धर्म नाकारणं हे विचार म्हणून ठीक आहे आणि तो आदर्शवाद म्हणून सुद्धा मला छान वाटतो. पण ते वास्तवात आणणं शक्य आहे का? हं. आदर्श आणि वास्तव याच्यामध्ये जे काही असतं ते अंतर इतकं प्रचंड आहे, की ते पार करणं प्रत्येक सामान्य जनासाठी शक्य होईलच अशातला भाग नाही. सावरकरांनी हा जो ज्याला आपण म्हणू शकतो उत्क्रांतीचं जे वास्तव आहे, ते वास्तव सावरकरांनी मुळात स्वीकारलं आणि म्हणून त्यावर ज्यावेळी सावरकरांनी काम केलं, त्यावेळी ते होऊ शकलं. हं. हं. तुमचा प्रश्न काहीतरी वेगळा होता ना? मी नाही, त्याचंही बरोबर उत्तर आहे. तुम्ही उत्तर दिलं, की मूलभूत यावेळेला जरी ते कर्मकांडांमध्ये सहभागी होत आहेत, जिथे ते गरजेचं आहे, संस्कृती म्हणून त्याला योग्य स्थान आहे, सकारात्मक आहे, तिथे ते सामील होत आहेत, पण कुठेही मूलभूत तत्वांची ते तडजोड करताना त्यासाठी दिसत नाहीत. जसं आपण बरोबर. पतितपावन मंदिराच्या वेळेलाही बघितलं, म्हणजे तिथे त्यांनी ते कॉम्प्रोमाइज नाही केलं, की सगळ्यांना पटावं म्हणून वेदोक्ताचा आग्रह सोडून दिला. हे त्यांनी त्यावेळेला केलं नाही. बरोबर. म्हणजे हे द्वैत साधणं खरोखर एक तारेवरची कसरतच म्हणायला पाहिजे आणि ते लोकांनी त्यांच्या विचाराला, कारण या बाबतीमध्ये लोक फार आग्रही असतात. आपणही अनुभव करतो, की या धारणांना लोक सोडायला तयार नसतात. पण म्हणजे सावरकरांचं लोक ऐकत होते, हे कशामुळे सावरकर करू शकले? कारण बऱ्याच समाजसुधारकांच्या बाबतीत आपण हे पाहतो, की लोकांची साथ नाही मिळत त्यांना. आणि इथे एवढं ते कठोर टीका आणि समीक्षा करत असताना लोकसंग्रहही ते करू शकले, लोकांचं त्यांना समर्थनही मिळालं. हे कसं साधलं सावरकरांनी? तसं बघायला गेलं तर सावरकरांना सुद्धा विरोध झालाच ना, भरपूर विरोध झाला. मी तुम्हाला विरोधाची पण काही उदाहरणं सांगतो. मगाशी मी सहभोजनाचा किस्सा सांगितला. त्या सहभोजनामध्येच तुम्हाला मी एक सांगतो, की सावरकरांना ज्यावेळी आता सावरकर हे तसं मोठं प्रस्थ, म्हणजे अंदमान भोगून आलेले स्वातंत्र्यवीर वगैरे. तेव्हा सावरकरांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जर का काही कोणाची लग्न असेल, मुंज असेल, सावरकरांना बोलावलं जायचं ना. हं. पण सावरकरांच्या लक्षात एक गोष्ट आली, की आपल्याला बोलावलं जातं. पण त्याच वेळी आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था मात्र छान लांब सगळ्यांपासून, भले तो चांदीचा चौरंग असेल, त्यानंतर तिथे त्या उदबत्त्या वगैरे लावल्या असतील, पण आपली व्यवस्था सगळ्यापासून वेगळी केली जाते. का? हा माणूस अस्पृश्यांसोबत जेवतो म्हणून. हं, सावरकरांनी या सगळ्याकडे फार सकारात्मक पद्धतीने पाहिलं पण, हं. की सावरकर काय म्हणतात, म्हणजे तुम्ही जर का म्हणाले, की सावरकर लोकसंग्रह कसं करू शकले? आता ज्यावेळी असा प्रश्न आला, एखादा चिडून गेला असतं, मग मला बोलवायचंच नव्हतं ना, कशाला बोलावलं मला? हं, सावरकर त्या यजमानांना असं नाही म्हणाले, मला लग्नाला बोलावलंच कशाला, पंक्तीला बोलावलंच कशाला? हं. सावरकर म्हणाले, की तुम्ही तुमच्या या पंक्तीतलं अन्न बाहेर काही पूर्वस्पृश्यांना किंवा काही भिकाऱ्यांना म्हणून तुम्ही जे देताय, तुम्हाला जर का माझी व्यवस्था करायची तर त्यांच्या सोबत करा. हं, एवढा उदात्त विचार आहे हा. हं. हा उदात्त विचार सावरकर एकदम ज्याला म्हणू शांतपणे करू शकले आणि तो आचरणात आणण्याची त्यांची तयारी होते. म्हणून सावरकरांना जरी त्यांनी धर्मावर टीका केलेली असली तरी लोकांना दिसत होतं. म्हणजे आज प्रॉब्लेम हाच आहे, की आज हिंदू धर्मावर टीका जर का कोणी करत असेल तर त्याचा उद्देश चांगला आहे की नाही इथेच मुळात गफलत होते. हं, हं. सावरकरांच्या बाबतीत मात्र लोकांना पक्क माहिती होतं, की हा माणूस जरी तिरपागड्या डोक्याचा असला, त्या काळानुसार हे सगळं तिरपागडच होतं, तरी देखील त्याच्या मनात पाप नाही. म्हणून सावरकर हे लोकांचाही या सगळ्यामध्ये साथ मिळवू शकले याचं कारण हेच आहे. हं. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर का रत्नागिरीला गेलात तर दामले नावाचं एक फॅमिली शिरगावच्या तिकडे. हं. सावरकर त्यांच्या घरी काही काळ राहिले. सावरकर राहिलेली खोली त्यांनी आज सुद्धा जशीच्या तशी ठेवली. म्हणजे सावरकर काही दिवसच राहिले तिथे, तरी सुद्धा ती खोली त्यांनी जपून ठेवली. हं. पण याचा परिणाम असा झाला, की सावरकरांवर ते काहीतरी असं अस्पृश्यता निर्मूलनाचं काहीतरी धर्मद्रोही काम करतात म्हणून सावरकरांवरच काय तर त्या दामले कुटुंबावर सुद्धा सामाजिक बहिष्कार टाकला गेला होता. त्यांनी मला प्रत्यक्षात, त्या दामलेंचे जे वंशज होते त्यांनी मला प्रत्यक्षात सांगितले, की गेली जवळजवळ 80 वर्ष आमच्या घरातली सगळी धर्मकार्य आम्ही स्वतः करतो. हं. कारण आधी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि आता आम्हाला गरजच वाटत नाही कुणाची. हं.
त्यामुळे विरोध खूप झाला, पण त्या विरोधाला त्यांनी किती सकारात्मक पद्धतीने घेतलं हे फार महत्वाचं आहे. हं. कारण एक तसं बघायला गेलं तर सावरकर जर का जातीच्या उतरंडीचाच विचार केला, हं. तर सावरकर हे ब्राह्मण जातीत जन्माला आले होते. त्यातही चित्पावन ब्राह्मण होते. म्हणजे जातीच्या उतरंडीवरच्या सर्वोच्च स्थानावर सो कॉल्ड ज्याला म्हणलं जातं, त्या उतरंडीचं जर का आपण मानलं तर, हं. त्या स्थानावर जन्माला आले. त्यांना हे करायची काहीच गरज नव्हती. हं. त्यांनी ते केलं आणि ते सकारात्मकतेने केलं हे महत्वाचं. हं. हं. सावरकरांचे काही विरोधक असा आरोप करताना आपल्याला दिसतात, की वरकरणी हे विचार त्यांचे सुधारक वाटतात, पण त्यांचा विज्ञानवाद हा औद्योगिक क्रांतीकडे भारताला नेऊन त्यातनं लष्करी ताकद मिळवण्यासाठी होता, अल्पसंख्याकांच्या विरुद्ध हिंदूंना एकत्र करण्यासाठी होता. अ, या एका आक्षेपाचं खंडन करण्यासाठी आपण काय सांगाल? हा एक मुळात खूपदा औद्योगिक उभा केला जाणारा आक्षेप दिसतो आपल्याला बऱ्याच, खास करून महाराष्ट्राबाहेरच्या लिटरेचरमध्ये हा खूप खूप ठिकाणी दिसेल आपल्याला. पण मुळात औद्योगिक क्रांती करणं हा आक्षेपच कसा होऊ शकतो? पण आजच्या जगात जर का मागचा पाहिलं तर उद्देश हा मूळ सुधारणेचा उद्देश नसून इतर कोणापेक्षा तरी वरचढ होण्यासाठी त्या उद्देशाने ही सुधारणा त्यांनी केली, असा एक आक्षेप किंवा असा एक सूर लागलेला जर दिसतो. का जर का तसा सूर असेल तर खरं तर ते सूर लावणारी व्यक्ती उत्क्रांतीवादाच्या विरोधात आहे असं म्हणावं लागेल. डार्विन सांगतो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. प्रत्येक जातीने, प्रत्येक धर्माने आणि प्रत्येक समाजाने, प्रत्येक राष्ट्राने जर का फिटेस्ट व्हायचा प्रयत्न केला तर त्यात चूक काय? हं. लष्करी ताकद असेल, आज लष्करी ताकदीची गरज आहे. म्हणजे अगदी आजच्या दिवसाचं उदाहरण घेतलं तरी आपल्या चीनशी आता फेस ऑफ चालू आहे. जर हं. का लष्करी ताकद आपली बलशाली नसेल तर आपण चीनशी कशा प्रकारे निगोशिएट करू शकणार आहोत? त्याच्यामुळे आदर्शवाद म्हणून किती जरी चांगला असला, की मी गोड, तुम्ही गोड, आपण सगळे गोड, 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 गोड हे ऐकायला खूप गोड जरी वाटत असलं, हं. प्रत्यक्ष जग त्या गोडव्यावर चालत नाही ना. हं. आज जर का पाहायला गेलं तर आपल्याला जर का जगामध्ये आपलं म्हणणं ऐकून घ्यायचं असेल तर आपल्याला सामर्थ्यशाली असलंच पाहिजे. हं. बरं शस्त्राबद्दल सावरकरांचा विचार काय आहे? सावरकरच एका कवितेत म्हणतात, "शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये. हं. इष्टता अनिष्टता ही त्यास हेतूनेच ये." म्हणजे शस्त्रामागचा जो हेतू आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. हं. आणि सावरकरांचा हेतू 100% शुद्ध होता. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सावरकरांचा एक लेख आहे. 1935 सालच्या जून महिन्याच्या मनोहर मासिकामध्ये लिहिलेला लेख. तो लेख काय आहे? त्या लेखाचं नाव आहे पोथी निष्ठेची बाधा. हं. त्यात सावरकरांनी 2 उदाहरणं दिलीत. उदाहरण क्रमांक 1. सावरकर म्हणतात, की ज्यावेळी अरबस्थानचा जो राजा इब्न सौद, त्या अरबस्थानचा नाही, माफ करा, सौदीचा राजा इब्न सौद, त्याच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा टेलिफोन आणण्यात आला. तर त्यावेळी सौदीतल्या धर्ममार्तंडांनी हे यंत्र कधी पाहिलंच नव्हतं. सावरकर लिहितात बरं का, की त्यांनी हे यंत्र कधी पाहिलंच नव्हतं. मग याचा जर का उल्लेखच आमच्या तथाकथित धर्माच्या पुस्तकात नाहीये, तर याचा अर्थ ते सैतानाचं यंत्र असलं पाहिजे. मग त्यांनी त्याच्यावर काय आयडिया काढली? त्या धर्ममार्तंडांपैकी कोणीतरी म्हणालं, की आपण काय करूया? आपण त्याच्यात आपल्या धर्मातले पवित्र मंत्र म्हणून पाहू. ते जर का पलीकडे ऐकू गेले टेलिफोनमधून, जर ते ऐकू गेले तर याचा अर्थ ते यंत्र ईश्वराचं असलं पाहिजे. कारण सैतानाच्या यंत्रातून पवित्र मंत्र जातीलच कसे? हं. मग त्यांनी तो सगळा सोपस्कार केला आणि त्यावेळी त्या टेलिफोनला मान्यता दिली. सावरकर आणखी एक दुसरी घटना देतात. स्पेनच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये ज्यावेळी टेलिफोन आला, त्यावेळी त्यांनी काय केलं? त्यांनी ते सैतानाचं आहे का परमेश्वराचं आहे यापैकी काहीच विचार न करता त्यांनी त्यांच्या धर्माप्रमाणे त्याचं बाप्तिस्मा केला अक्षरशः त्या यंत्राचा आणि वाजत-गाजत त्यांनी त्याची यात्रा काढून हे आहे असं दाखवलं. हं. सावर पहिलं नुसतं उदाहरण पाहिलं तर असं वाटेल, की सावरकर मुसलमानांवर टीका करतात. हं. दुसरं उदाहरण पाहिलं तर वाटेल सावरकर ख्रिश्चनांवर पण टीका करतात. हं. पण सावरकर पुढे जे म्हणतात ते जास्त महत्वाचं. सावरकर म्हणतात बिचार यंत्र. हं. बिचार यंत्र ते अरबस्थानात मुसलमान होतं. सौदीमध्ये ते मुसलमान होतं. तेच स्पेनमध्ये गेलं की ख्रिश्चन होतं. उद्या रशियात गेलं तर ते नास्तिक सुद्धा होईल. हं. सावरकर जे सांगतात ते फार महत्वाचं आहे. सावरकर त्याच लेखात पुढे म्हणतात, की मनुष्याचं सुद्धा असंच नसतं का? हं. जन्माला येताच त्याच्या कानात सांगितलं, की अमुक अमुक धर्म हाच खरा, की तो मनुष्य त्या धर्माचा होतो. दुसऱ्या शब्दात जर का सांगायला गेलं तर तो मनुष्य हा त्या धर्माचा फक्त दूरध्वनी बनून राहतो. हं. सावरकर म्हणतात तुम्हाला जिथे शब्द प्रामाण्य हाच धर्माचे जिथे कसोटी आहे, तिथे हं. मनुष्य फक्त दूरध्वनी यंत्रच बनू शकणार. हं. त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. धर्माज्ञ या अनुल्लंघ्य नसून त्या
सावरकरांनी त्याच लेखामध्ये वापरलेला शब्द आहेत की ही जी जी काही त्या त्या धर्माची पुस्तकं आहेत, मग वेद असतील किंवा आणखी कोणते असतील, सावरकर म्हणतात ते आदरणीय आहेत, ते अभ्यासनीय सुद्धा आहेत. बघा, सावरकरांनी वापरले हे 2 शब्द आहेत आणि ते फार महत्वाचे आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आजच्या काळाच्या कसोटीवर काय टिकतं ते पाहून ते घ्यायला शिकलं पाहिजे. हं, हं, म्हणून सावरकर तुर्कस्तानच्या केमाल पाशाचं कौतुक करतात. सावरकर युरोपियनांचं सुद्धा कौतुक करतात. हं. मग मला सांगा, जो माणूस प्रत्येक धर्माच्या लोकांनी विज्ञानवादी व्हावं आणि आपापल्या धर्मातल्या रूढी, परंपरा ज्या कोणत्या खोचट असतील, चुकीच्या असतील तेवढ्या सोडाव्यात आणि चांगल्या असतील त्या ठेवाव्यात, असं जो माणूस म्हणतो, तो कोणत्या धर्माच्या विरोधात कसा काय असू शकेल? हं. सावरकर हिंदुत्ववादी होते, 100% होते. पण सावरकरांचं हिंदुत्व हे प्रोएक्टिव्ह नाहीये. हं. सावरकरांचं हिंदुत्व रिएक्टिव्ह आहे. त्यामुळे मी हिंदुत्ववादी कुठपर्यंत, सावरकर तर म्हणतो, सावरकरांचाच लेख आहे मानवाचा देव आणि विश्वाचा देव. हं. हिंदुत्व या पुस्तकात सावरकरांनी लिहून ठेवलं, म्हणजे जो जो ग्रंथच हिंदुत्वासाठी, त्यात सावरकरांनी लिहून ठेवलं की मानवजात ही एकमेव जात आहे. हिंदुत्व कुठे येतो? जोपर्यंत तुम्ही तुमचा धर्म कट्टरतेने पाळणार तोपर्यंत मी माझा धर्म कट्टरतेने पाळणार. हा रिएक्टिव्ह हिंदुत्वाचा प्रकार आहे. हं. हं. म्हणजे एक जे सामान्यतः म्हटलं जातं की सावरकरांची बुद्धिनिष्ठता किंवा एक बुद्धिप्रामाण्यवाद आहे आणि समतेची भावना आहे, ती अशी मांडणी केली जाते की ती फक्त हिंदू लोकांपुरती आहे. म्हणजे पूर्वास्पृश्य आणि स्पृश्य सारखेच, पण हिंदू आणि मुसलमान माणूस म्हणून समोरासमोर आले तर त्यांना सावरकर सारखे मानत नाहीत, असा आरोप जो केला जातो तो योग्य नाही. तुम्हाला सांगतो उदाहरण. सावरकरांनी लिहून ठेवलंय की 400 वर्षांपूर्वीपर्यंत युरोप हा त्या धर्माच्या समजुतींमध्ये, त्या शृंखलांमध्ये अडकलेला होता. हं. ज्यावेळी त्यांनी त्या शृंखला तोडल्या त्यावेळी त्या 400 वर्षात 4000 वर्षांनी पुढे निघून गेले. हं. सावरकर म्हणतात भारत राष्ट्राला सुद्धा जर का पुढे जायचं असेल, आणि हं. भारत राष्ट्र असं सावरकरांनी शब्द वापरला, त्यात हिंदू येतील, मुसलमान येतील, ख्रिश्चन येतील, ज्यू येतील, पारसी येतील, कुणी जे असतील आणखी तेही येतील. हं. सावरकर म्हणतात भारताला राष्ट्र म्हणून पुढे जायचं असेल तर आपण हे मान्य केलं पाहिजे की आता जे पुरातन पान आहे ते उलटून, पुरातनाचा ग्रंथ मिटून विज्ञानाचं पान उलटलं पाहिजे. हं. आणि हे सांगताना सावरकर म्हणतात की हिंदूंमधील जी टाकाऊ असलेली, खुळचट असलेली व्रत असतील, वैकल्य असतील, रूढी असतील, समजुती असतील, त्या हं. जशा हिंदूंनी सोडून द्यावा असं मला वाटतं, तसंच हिंदुस्थानचं उपांग असलेल्या मुसलमानांनी देखील, हिंदुस्थानचं उपांग असलेल्या मुसलमानांनी देखील आपल्यातल्या, त्यांना सुद्धा माझं हेच सांगणं आहे. सावरकर इथे उपांग शब्द वापरतात. मला एक सांगा, आपल्या शरीरातलं कोणतंही अंग असेल, उपांग असेल, त्या उपांगाचा आपण द्वेष करू शकतो का? हं. हाताशिवाय आम्ही जगू शकतो, तुम्ही आम्ही जगू शकतो, पण हाताशिवाय अडेल हे पण खरंच आहे ना. हं. सावरकर मुसलमानाचा द्वेष करत नाही, तर सावरकरांनी या हिंदू स्थान नावाच्या किंवा भारत नावाच्या ह्या राष्ट्रपुरुषाचा प्रत्येक धर्माने एक भाग व्हावा, हा सावरकरांचा याच्या मागचा विचार मला तरी वाटतो. हं. हं. हल्लीच्या काळामध्ये एक नुकतीच झालेली घटना म्हणजे भारतामध्ये गोवंश बंदीचा कायदा पास केला गेला आणि सावरकरांचं गाय हा एक उपयुक्त पशु आहे, हेही वाक्य बरेचदा कोट केलं जातं. आज सावरकर असते तर या कायद्याबद्दल आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या काही शेती वगैरेच्या प्रश्नांबद्दल किंवा इतर परिणामांबद्दल त्यांची, हा स्पेक्युलेटिव्ह प्रश्न आहे तरी विचारतो, काय भूमिका असते असं वाटतं तुम्हाला अभ्यासक म्हणून? स्पेक्युलेटिव्ह वाटतो हा प्रश्न, पण सावरकरांनी स्पष्टपणे त्यांचं मत लिहून ठेवलंय. सावरकरांनी गायीची हत्या करावी किंवा गोवध करावा असं सावरकरांनी कुठंच म्हटलेलं नाही. सावरकरांचं म्हणणं काय आहे की गाय हा एक अत्यंत उपयुक्त पशु आहे आणि तो उपयुक्त पशु म्हणून त्या गायीचं संरक्षण आणि संवर्धन केलं पाहिजे. यासाठी सावरकर अमेरिका किंवा युरोपमधील जे जे काही त्याला काय म्हणते गोशाळा आहेत त्यांची उदाहरणं देतात की तिथे जितक्या वैज्ञानिक पद्धतीने गायीचं संवर्धन, संगोपन केलं जातं तितक्या वैज्ञानिक पद्धतीने आपण ते करावं. हं. त्याला धार्मिक मुलामा देऊन आपण त्याच्यातली वैज्ञानिकताच काढून टाकतो, असं सावरकरांचं मत होतं. हं. हं. त्यामुळे सावरकर गायीच्या विरोधात नाहीयेत. सावरकरांचं तर वाक्यच आहे, गोपालन हवे, गोपूजन नव्हे. सावरकर गायीच्या पूजेच्या विरोधात आहेत. गायीचं पालन करण्याला सावरकरांचा कधीच विरोध नव्हता आणि कधी विरोध नसेलही. हं. मुद्दा हा आहे की आपण या सगळ्याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहतो का? हं.
आणि सावरकरांचं याला हे जे मत आहे गायीबद्दलचं याला धार्मिक कारण सुद्धा आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळी परकीय आक्रमक आपल्यावर चालून यायचे, सावरकरांनीच उदाहरणं दिलीत, की ते कशा प्रकारे गायींचा वापर करायचे आणि गाय समोर दिसली म्हटल्यावर आपलं सैन्य न लढताच हार मानायचं. सावरकर म्हणायचे असं करण्यापेक्षा समजा तिथल्या त्या परकीय सैन्याने समोर ठेवलेल्या 100 गायी समजा तुम्ही मारल्या जरी, तरी त्याच्यामुळे जर का तुमच्या राज्यातल्या इतर हजारो गायींचं रक्षण होणार असेल, तर ते जास्त गरजेचं आहे. हं. सावरकरांचा उपयुक्तता मी असं म्हणत नाही, की हे मत प्रत्येकाला पटावं. पण सावरकरांचं हे मत अशा प्रकारे होतं हे सत्य आहे. बरोबर. आज आपण असं बघतो की हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणतात लोक किंवा या टर्मशी स्वतःला आयडेंटिफाय जे करतात. कधी-कधी असं वाटतं एक बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून मला, की ते राजकीय सावरकर स्वीकारायला तयार आहेत. परंतु बुद्धिप्रामाण्यवादी सावरकर स्वीकारायला तयार नाहीयेत. असं तुम्हाला वाटतं का? आणि ह्याच्यात काय बदल होण्याची गरज आहे? हे वाटतं हे सत्य आहे. तुम्ही जे म्हणालात ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही. पण मी याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. मला एक सांगा, जगाच्या पाठीवरचा असा कोणता महापुरुष आहे जो 100% लोकांना 100% स्वीकारार्ह वाटतो? असं कुणीच नाहीये. हं, त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे, की आणि त्यातून सावरकरांसारखी व्यक्ती ही तर अक्षरशः शतपैलू आहे. हं, म्हणजे अ, जसं म्हणता येईल, की रामरक्षेच्या बाबतीत, की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. सावरकरांच्या बाबतीतही थोड्याफार फरकाने आणि समस्त बुधकौशिक ऋषींची क्षमा मागून मला असं म्हणावसं वाटतं, की चरितम विनायकस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा राष्ट्रभक्तिवर्धनम. कुणाला सावरकर नाटककार म्हणून घ्यावेसे वाटतील, अवश्य घ्यावेत. कुणाला सावरकर समाज सुधारक म्हणून घ्यावेसे वाटतील, अवश्य घ्यावेत. कुणाला वाटतं सावरकर क्रांतिकारक म्हणून, अवश्य घ्यावेत. हं. सावरकरांची स्थिती सध्या कशी आहे मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला ती जुनी कथा माहिती का तुम्हाला? ज्याच्यात अनेक आंधळे एका हत्तीच्या भोवती गोळा होतात हं. आणि एक आंधळा म्हणतो त्याला ती सोंडच दिसते, तो म्हणतो हाच हत्ती आहे. सोंड म्हणजेच हत्ती. एकाला शेपूट दिसते, तो म्हणतो ती शेपूट म्हणजेच हत्ती. एकाला पाय दिसतात, एकाला पोट दिसतं, काहीला सुळे दिसतात. सावरकरांची अवस्था असते हत्तीसारखी. की प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून पाहतो. कुणाला त्यांचा फक्त विज्ञानवादच पटत असेल, कुणाला त्यांचा फक्त हिंदुत्ववादच पटत असेल, कुणाला त्यांचं फक्त क्रांतिकार्यच पटत असेल. माझं असं म्हणणं आहे, ज्यावेळी तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच त्या आंधळ्यांच्या पेक्षा आपण पुढे जाऊन आपल्याला खरोखर दृष्टी येईल, त्यावेळी आपल्याला समस्त सावरकर कळतील. आणि जो नियम सावरकर वेगवेगळ्या ग्रंथांना, धर्मग्रंथांना लावतात, मी म्हणतो तोच नियम सावरकरांना पण लावूया मग. हं. सावरकरांच्याही बाबतीत जे आजच्या प्रत्येक महापुरुष हा त्याच्या त्याच्या काळाचा अपत्य असतो. त्यामुळे सावरकरांच्याही बाबतीत जे आजच्या काळाला सुसंगत आहे तेवढंच घ्यावं आणि बाकीचं सोडून द्यावं. काय हरकत आहे त्यात? हं, हं. त्यामुळे जर का कुणी सावरकरांना फक्त अंशतः स्वीकारत असेल काहीच हरकत नाही. ते सावरकरांना स्वीकारतात हाच माझ्यासाठी सकारात्मक भाग आहे. किंवा कोणताही त्यातला एक सुरुवातीचा पॉइंट पण होऊ शकतो इतर समग्र सावरकर समजून घेण्याच्या दृष्टीने. मगाशी बरोबर. एका विषयाचा ओझरता उल्लेख केला, की स्वातंत्र्यवीर सावरकर नास्तिक होते की नव्हते? आता त्यांचीच एक ओळ मला आठवली, "मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती." म्हणजे त्यांनी केवळ मातृभूमीला देव मानलेलं नाहीये, मोक्ष पण स्वातंत्र्यातच ते पाहतात. तर त्यांची काय संकल्पना, आध्यात्मिक संकल्पना काय होती असं वाटतं? तुम्ही जे उदाहरण दिलं ते एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मला जर तुम्ही हा प्रश्न विचारला असता तरी मी सुद्धा हेच उदाहरण दिलं असतं, की सावरकर नास्तिक होते म्हणजे काय? त्यांची रूढार्थाने देवाधर्मावर श्रद्धा नव्हती. पण देवाचा जो व्यापक अर्थ आहे, तो सावरकरांना मान्यच होता ना. सावरकर त्याच ओळीत पुढे म्हणतात, की "स्वतंत्रते भगवती योगीजन परब्रह्म वदती." परब्रह्म म्हणजे परमेश्वर जर का काही असेल, तर माझ्यासाठी ती स्वतंत्रते भगवती. सावरकरांच्या कोणत्याही किंबहुना सावरकरांनीच मानवाचा देव आणि विश्वाचा देव इतकी प्रचंड तात्विक मांडणी केली आहे. किंवा सावरकरांची एक कविता आहे, जगन्नाथाचा रथोत्सव. त्या जगन्नाथाचा रथोत्सव म्हणजे हे सबंध ब्रह्मांडामध्ये तो रथोत्सव चालू आहे आणि त्या तारका म्हणजे त्या नक्षत्र म्हणजे त्यातून उडणाऱ्या ठिणग्या आहेत वगैरे वगैरे, एवढी प्रचंड व्यापक संकल्पना सावरकरांनी मांडून ठेवली. सावरकरांचा आस्तिकवाद हा तुमच्या माझ्यासारखा, की माझी हनुमानावर श्रद्धा आहे, माझी गणपतीवर श्रद्धा आहे, माझी रामावर श्रद्धा आहे किंवा आणि कोणा देवावर श्रद्धा आहे, असा नव्हता. तर सावरकरांचा आस्तिकतावाद हा अत्यंत गहन, गूढ आणि खोल होता. तुम्हाला कदाचित
माहिती असेल, पण बऱ्याच सावरकरवाद्यांना माहिती नसेल की सावरकर हे पातंजली योगशास्त्राचा अभ्यास करणारे होते. अरे वा. सावरकरांनी म्हणजे इकडे अंदमानला जाण्याआधी ज्यावेळी ते डोंगरीच्या तुरुंगात होते, सावरकरांनी स्वतःच लिहून ठेवलंय की मला ज्यावेळी बाहेर फिरायला सोडायचे, मी त्यावेळी ती पातंजली योग सूत्र गुणगुणत असायचो. सावरकरांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या ध्यासालाच देव मानला आणि त्यालाच सावरकरांनी मोक्ष मानला, हे 100% सत्य. तुमच्या जीवनामध्ये आपण बुद्धिनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांकडनं काय शिकू शकतो? सामान्य लोक आपल्या रोजच्या जीवनात. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर का शिकायची असेल तर मोकळेपणा. म्हणजे मी मुद्दामून सामान्य माणूस जो आचरू शकेल तो गुण सांगतो, की मोकळेपणा. सावरकर हे विज्ञानवादी होते, सावरकर सुधारक होते, सावरकर हे अत्यंत कठोर होते. सगळं खरं जरी असलं तरी देखील या सगळ्या गुणांसहित सावरकरांचे विचार अत्यंत खुले आणि अत्यंत मोकळे होते. सावरकरांच्या एका लेखाचं नाव आहे की पुनर्जन्माची एक विचारार्ह घटना. मला आता नेमकं आठवत नाही, पण अशाच प्रकारचं त्या लेखाचं नाव आहे आणि त्याच्यात सावरकरांनी पुनर्जन्माचं एक उदाहरण दिलंय आणि सावरकरांनी कन्क्ल्युजन असं दिलंय की ही घटना विचार करण्यासारखी वाटते. आजकाल मात्र काय केलं जातं, आता पुनर्जन्म खरा असेल खोटा असेल हा आणखी वेगळा भाग झाला, पण आजकाल मुळात हायपोथिसिसच हा घेतला जातो की पुनर्जन्म खोटा आहे आणि मग मांडणी त्या हायपोथिसिसला सिद्ध करण्यासाठी केली जाते. सावरकर अशी मांडणी करत नाही. सावरकर जे काही विज्ञानाच्या कसोटीवर आणि जे काही खरोखर सिद्ध होईल ती प्रत्येक गोष्ट त्या त्या कसोटीवर घासून पारखून मान्य करायला तयार होते. आज तुम्ही आम्ही जर का घेण्यासारखा गुण असेल तर तो हाच आहे. तुम्ही मीडियामध्ये काम केलेलं आहे. मीडिया आजकाल ज्या प्रकारच्या बातम्या देतो त्यांना जर का आपण सगळ्यांना 100% सत्य मानून बसलो तर आपल्याला वेळ लागायची पाळी येईल. हा मोकळेपणा, त्यातलं जे सत्य आहे तेवढंच घेणं, हे जर का आपण सावरकरांकडून शिकलो तर आज जो काही ह्या कोरोनाच्या काळामध्ये जो मीडियाने इन्फोडेमिक पसरवलाय त्या इन्फोडेमिकवर पण आपण मात करू शकतो. किंबहुना सावरकरांच्या आयुष्यातून त्यांची जी जिजीविषा ती जर का आपण घेतली तर त्या जिजीविषेच्या जोरावर सावरकरांनी अंदमान सारखा अत्यंत कठोर कारावास सावरकरांनी पार पाडला. तुम्ही आम्ही आज 2 महिनेच फक्त घरामध्ये बंद आहोत आणि आपल्याकडे सगळ्या सोयी सुविधा आहेत. आपल्याला हवी ती भाजी मिळते, आपल्याला हवी ती औषधं मिळत आहेत. सावरकरांनी अक्षरशः नरकवासात 11 वर्ष काढून दाखवलीत. सावरकरांकडून घ्यायची तर त्यांची ही जिजीविषा घ्या, त्यांची ही जगण्याची इच्छा घ्या. विक्रमजी, अजून खूप गप्पा या विषयावर मारता येतील, पण आपल्याला सगळ्यांनाच एक वेळेची मर्यादा आहे. पण मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सावरकर भक्तांनाच नव्हे तर सगळ्यांनाच या विषयात अजून पुढे अभ्यास करण्यासाठी एक छान प्रेरणा या चर्चेतनं आपल्याला देता येईल अशी आपण आशा करूया. आणि इंटरनेट आणि इतर सगळ्या मर्यादा सांभाळून तुम्ही खूप सारा वेळ दिलात आणि यात सहभागी झालात, याच्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. खरं तर तुमचे जास्त आभार, कारण तसं बघायला गेलं तर हा माझा पहिलाच ऑनलाईन इंटरव्ह्यू आहे. पहिलाच ऑनलाईन साक्षात्कार आपण ज्याला असं म्हणू शकतो. त्याच्यामुळं सावरकरांचा एक छोटासा अभ्यासक जरी असलो तरी मी आता या क्षणी अभ्यासक असण्यापेक्षा नर्व्हस जास्त होतो. कारण मी पहिल्यांदाच असं काहीतरी करतोय, पण तुम्ही इतकं छान सांभाळून घेतलत आणि इतके खुलवणारे प्रश्न विचारलेत. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.